आणि यानंतर चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत, थेट जाऊयात। कुठे विरोध केला नाही, बिनविरोध लोक निवडून आले तर ही लोकशाहीमध्ये चांगलं आहे। अनेक सरपंच बिनविरोध होतात, अनेक ठिकाणी नगरसेवक बिनविरोध होतात, अनेक सरपंच या राज्यामध्ये बिनविरोध झालेले आहेत। अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये बघा तुम्ही, त्या ठिकाणी 3-3, 4-4 वेळा बिनविरोध होतात। बिनविरोध झाला म्हणजे काय झालं? त्यात काही नियमाच्या बाहेर आहे का, की आयोगाच्या नियमाच्या बाहेर आहे, की आयोग त्याला मान्यता नाही आहे? बिनविरोध उलट चांगला आहे लोकशाहीमध्ये। बरं, ठाकरे आणि सभा हे एक नातं होतं, मात्र यंदा ते दोन्ही ठाकरे बंधू शाखा भेटीवर भर देताना पाहायला मिळतं, सभा होताना दिसत नाही। असं आहे की सभेला गर्दी होतं पण मतं मिळत नाही। आता शाखामध्ये जाईल त्या ठिकाणी मला माहीत नाही शाखा आहे की नाही आहे। आता शाखाही एकनाथ शिंदेकडे चालल्या गेल्या आहेत, त्यामुळे शिंदेजीकडे शिवसेनेच्या शाखाही गेल्या, शाखाही आता उपलब्ध नाही आहेत। तर मला वाटतं त्यांनी प्रचार करावा, शाखेत जावं, सभा घ्याव्या, हा त्यांचा अधिकार आहे। पण मला एवढं नक्की कळतं की मुंबई आणि महाराष्ट्राची जनता आता डेव्हलपमेंटच्या बाजूने उभी आहे, डेव्हलपमेंटच्या विकासाच्या बाजूने उभी आहे, विकसित महाराष्ट्राचा संकल्पाच्या बाजूने जनता उभी आहे। मुंबईला विकसित करण्याकरता जनता मतं देईल आणि डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र फडणवीस जी आहे हे जनतेला माहिती आहे, त्यामुळं महायुतीलाच मतदान होईल। नारायण राणे यांनी निवृत्तीचे संकेत दिले, आता ते म्हणतात की दोन्ही चिरंजीव आहे ते काम करतायत आता। नाही तर त्यांना मी काही माझं बोलणं झालं नाही, पण ते काय बोलले ह्याबद्दलची माहिती नाही। बरं, कार्टुनिस्ट आणि कॅमेरामॅन हा कॅमेरामॅनचा संघर्ष देवेंद्र फडणवीस यांना कळणार नाही असे संजय राऊत म्हणतात। काय कार्टुनिस्ट आणि कॅमेरामॅन यांचा संघर्ष असं आहे की त्यांना सकाळपासून काहीतरी गरम बातमी दिल्याशिवाय त्यांचं पोट भरत नाही आणि मीडियांनाही तशी बातमी पाहिजे असते, तुम्हाला तशाच बातम्या पाहिजे असतात। खरं तर हे यांना नका विचारू जास्त, आता हे आउटडेटेड झालेले लोक आहेत। शिवतीर्थावर महायुतीची सभा होणार का अशी सगळी चर्चा सुरू आहे, असं काही आहे? शिवतीर्थावर महायुतीची सभा होणार आणि आता तिथलं नियोजन काय केलं आशिष शेलारजी आणि अमित साटमजींनी ते बघावं लागेल। मुंबईत एकत्र लढतायत, मात्र एकमेकांवर टीका करणं आता सुरू झालं। मग एकीकडे मैत्री, दुसरीकडे विरोधात आणि एकमेकांवर आम्ही तुम्हाला वारंवार सांगितलं आहे, यापूर्वी सांगितलं आहे की 15 ठिकाणी महायुती झालेली आहे, 14 ठिकाणी नाही झाली। त्या ठिकाणी कार्यकर्ते अग्रेसिव्ह आहे, त्यांनाही लढायचं आहे, आमच्याही कार्यकर्त्यांना लढायचं आहे, मैत्रीपूर्ण लढतो आहे, त्यामध्ये काय एवढं मनावर घेणं नाही। काय कार्यकर्ते लढतील, जे जिंकून येतील ते त्या ठिकाणी पुन्हा एकत्र बसतील। शेवटी निवडणूक ही सर्वांना लढण्याची संधी दिली पाहिजे। त्या ठिकाणी युतीचा प्रयत्न आम्ही केला, नाही झाली, त्या ठिकाणी आता मैत्रीपूर्ण लढू आणि मैत्रीपूर्ण लढल्यानंतर पुन्हा एकदा चर्चा करू। योगी आदित्यनाथ यांची राज्यभरामध्ये सभा घेणार स्टार प्रचारक म्हणून किती ठिकाणी राज्यामध्ये नाही, अजून पूर्ण कार्यक्रम आला नाही, पूर्ण कार्यक्रम आला की कळवू। आंबेडकर असं म्हणतात की प्रणिती शिंदे या भाजपात गेल्या जमा आहेत आणि त्या भाजपाचंच काम करतायत आणि इलेक्शन झाल्यानंतर त्या भाजपमध्ये कोण? प्रणिती शिंदे। कोणी म्हटलं? सुजात आंबेडकर। नाही, असं आहे की प्रणिती शिंदेजींनी आत्तापर्यंत कुठेही भाजपमध्ये संपर्क केला नाही, कुठल्याही संपर्कात नाही। कुणाच्याही व्यक्तिमत्वाबद्दल असं विधान करून त्यांच्या पॉलिटिकल कॅरियरला डॅमेज करण्याचा कुठलाही प्रयत्न कोणी करू नये। प्रणिती शिंदेजी यांनी कधीही भाजपच्या कुठल्याही नेत्याशी संपर्क केला नाही। नारायण राणे यांचं एक आहे, त्यांच्या निलंबनाची मागणी सातत्यानं वाढते, त्यांच्या त्या मागच्या कुठल्या निलंबनाची? विधानसभा याचे अध्यक्ष नाही, विधानसभेचे ते जर आता नियमाप्रमाणे जे व्हायचं ते होईल, पण कायद्याने सर्व आम्ही बांधील आहोत। कुणी काही मागणी केली त्याला अर्थ नसतो। राज्य निवडणूक आयोग किंवा पोलीस यंत्रणा किंवा आमचे तिथले निवडणूक अधिकारी याबद्दलचा चौकशी करून अहवाल तयार करत असतात, त्यानुसार पुढची कारवाई होईल। नारायण राणे भाषणात एकदा विधान केलंय त्यांनी, मी उपशाखा प्रमुखाचा मर्डर करणार मत देईल असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे।